मजदूर संघाच्या पाठपुराव्यामुळे प्रेस कामगारांना मिळणार दिवाळीत बोनस. कामगार हिताच्या मागण्या मंजूर झाल्याने खासदारांचा सत्कार. इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाने विविध मागण्यांसाठी काही दिवसांपासून लढा सुरू होता. या संपूर्ण लढ्यात खासदार राजाभाऊ वाजे यांनी प्रेस कामगारांच्या अडचणीचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी स्वतः दिल्ली शासन दरबारी जाऊन कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले होते आणि त्याला यश आले. याचीच दखल घेत खासदार राजाभाऊ वाजे यांचे इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाच्या कार्यालयात भव्य सत्कार व आभार प्रदर्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते. ISP प्रेस त्याचबरोबर इतर विषयावर खासदार राजाभाऊ वाजे यांनी मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांच्यासोबत वेळोवेळी दिल्ली दौरा करून पाठपुरावा केला. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. प्रेस कामगारांचे विविध मागण्यांचे रेकॉर्ड तपासून अखेर वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या बोनसचा प्रश्न मार्गी लागला. प्रेस कामगारांनी एकत्र येऊन खासदार राजाभाऊ वाजे यांचे आभार मानत आनंद उत्सव साजरा केला. या प्रसंगी खासदार राजाभाऊ वाजे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मजदूर संघाच्या लढ्याला यश येऊन त्यांचा जो बोनसचा प्रश्न होता तो मिटल्याबद्दल आज आनंद व्यक्त करण्यासाठी सर्व कामगार बंधू भगिनी उपस्थित होते. मी खासदार या नाते त्यांच्याबरोबर गेले 7-8 महिने त्यांच्या लढ्याच्या साठी मदत करण्यासाठी आणि सहकार्य करण्यासाठी त्यांच्याबरोबर दिल्ली जिथे जिथे जाता येईल तिथे गेलो. परंतु एक नक्कीच सांगतो की हा लढा लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी जे रेकॉर्ड लागतं ते रेकॉर्ड ह्या युनियनचं इतकं सुंदर आणि देखणं आहे की कोणीही ते रेकॉर्ड पाहिल्यावर त्यांच्या मागण्या मान्य न करता सोडू शकत नाही. इतकं सुंदर रेकॉर्ड त्यांचं आहे. त्याबाबत आदरणीय जगदीश भाऊ असतील, आदरणीय पैलवान असतील, यांची माहिती, यांच्याकडे जी माहिती आहे ती माहिती सुद्धा अतिशय योग्य माहिती आहे. प्रचंड माहितीच्या अधिकारात ते बोलू शकतात. मला त्यांनी वेळोवेळी माहिती दिली आणि त्या निमित्ताने मला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांच्याबरोबर जाऊन हे काम पूर्ण करण्यात यश आलं. याबद्दल मी खरं तर त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. ज्या ज्या अधिकाऱ्यांनी फायनान्स सेक्रेटरी पासून तर लेबर कमिशनर पर्यंत ज्या ज्या अधिकाऱ्यांनी या लढ्यामध्ये कामगारांची बाजू योग्य आहे असं निर्णय घेतला आणि तो निर्णय दिला, त्यांची सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. सत्कारामुळे माझं काम करण्याचा जी ताकद आहे ती नक्कीच वाढलेली आहे असं मला वाटतं. मी त्यांचे सुद्धा आभार मानतो. त्यांनी मला बोलवलं आणि माझा सत्कार योग्य. कामगार नेते जगदीश गोडसे आणि मजदूर संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुद्रे यांनीही आपले मनोगत व्यक्त करत कामगार वर्गाला शुभेच्छा दिल्या. नोट प्रेस याचबरोबर देशातील अजून 7 युनिट यांच्याबरोबर गेल्या महिन्याभरापूर्वी आम्ही स्ट्राईक नोटीस त्या ठिकाणी दिलेली होती. स्ट्राईक नोटीस मध्ये बोनस विषयाबरोबर अजूनही मयत कामगारांचे वारस असतील, मेडिकल ट्रस्ट, NPS, कॉइनिंगचा रेटचा इश्यू, रिक्रुटमेंटचे इश्यू, अशा अनेक विषयांवर त्या ठिकाणी स्ट्राईक नोटीस आम्ही दिलेली होती. गेल्या वर्षभरापासून विशेष करून बोनसच्या प्रश्नाकरता आमचा लढा त्या ठिकाणी चालू होता आणि त्या लढ्याला 2 दिवसापूर्वी यश आलं आणि ज्यांनी प्रामाणिकपणे आम्हाला दिल्लीमध्ये या विषयाकरता साथ दिली, प्रत्येक ठिकाणी आमच्या बरोबर ठामपणे उभे राहिले. प्रत्येक ठिकाणी सेक्रेटरी असतील, जॉईंट सेक्रेटरी असतील, डिपार्टमेंट ऑफ पब्लिक एंटरप्राइजेस, डिपार्टमेंट ऑफ फायनान्स, चीफ लेबर कमिशनर, अशा सगळ्या ठिकाणी आमच्या बरोबर दरवेळेस जे हजर राहिले असे सन्माननीय खासदार माननीय श्री राजाभाऊ वाजे यांना आम्ही यांचे आभार मानण्याकरता, यांचे धन्यवाद व्यक्त करण्याकरता आज सगळ्या कामगार बांधवांनी या ठिकाणी एकत्रित येऊन या ठिकाणी एक आनंदोत्सव साजरा केला. या ठिकाणी विशेष करून सांगण्याची बाब म्हणजे की खासदार साहेबांनी जे सेक्रेटरी मॅडम आहेत, फायनान्स सेक्रेटरी अनुराधा ठाकूर मॅडम, यांच्याकडे जी मीटिंग लावली आणि ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी विषयाची मांडणी झाली पाहिजे सगळे विषय त्या ठिकाणी मांडले आणि या विषयाला गती मिळाली आणि बघता बघता महिन्याभरामध्ये सगळा प्रश्न त्या ठिकाणी सुटलेला आहे. 20 तारखेला इतर प्रश्नांकरता पुन्हा एकदा चीफ लेबर कमिशनर मीटिंग होते आणि
आपली परंपरा आहे आमच्या संघटनेची. जे आम्हाला साथ देतात, जे आम्हाला सहकार्य करतात, सर्व कामगार एकत्रित येऊन त्यांचे आभार त्या ठिकाणी मानत असतो. खासदार साहेबांनी गेल्या 2-3 प्रश्नांमध्ये अतिशय आम्हाला त्या ठिकाणी योगदान आणि सहकार्य केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी त्यांचे आभार मानत असताना, धन्यवाद व्यक्त करत असताना पुढील येणाऱ्या अडचणीला सुद्धा त्यांनी आमच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचं जे आज मनोगत व्यक्त केलं त्याबद्दलही त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर आमच्या सेक्रेटरी अनुराधा ठाकूर मॅडम, जॉईंट सेक्रेटरी अर्पणा भाटिया मॅडम, डिपार्टमेंट ऑफ पब्लिक एंटरप्राइजेसचे सुमित्रा पाल सर, आमच्या SPM सेलचे त्या ठिकाणी डायरेक्टर HR, CMD, डायरेक्टर फायनान्स, आमचे दोन्ही चीफ जनरल मॅनेजर, आमच्या 9 युनिटल्या सगळ्या संघटना आणि विशेष म्हणजे प्रत्येक संघर्षामध्ये प्रत्येक कामगार जो सहभागी झाला त्यामुळे हे यश आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झालं आणि येणाऱ्या दिवाळीमध्ये कामगारांना जो बोनस मिळेल त्याचा आनंद आज कामगारांनी सगळ्यांनी व्यक्त केला आणि त्या भावना बघून, तो आनंद बघून निश्चितच पुढच्या कामाला त्या ठिकाणी प्रेरणा आणि बळ मिळालं. मी आपल्या माध्यमातून परत एकदा सन्माननीय खासदार राजाभाऊ वाजे यांचा खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आम्ही जे मजदूर संघामध्ये काम करतो आतापर्यंत आमचं मार्गदर्शन आम्हाला त्यांचं लाभलेलं आहे. कामगार बांधवांच्या वतीनं, ISP मजदूर संघाच्या वतीनं या ठिकाणी किती तुमचे आभार मानले ते कमीच आहे, पण एक ऋण व्यक्त करण्यासाठी तुम्हाला आम्ही विनंती केली, तुम्ही नाही म्हटले. परंतु या ठिकाणी एवढ्या बिझी शेड्यूल मध्ये असताना सुद्धा या ठिकाणी तुम्ही वेळ दिला, त्याबद्दल आम्ही आमच्या ISP मजदूर संघ आणि सर्व संघटनांच्या वतीनं तुमच्या मनापासून या ठिकाणी खूप खूप आभार मानतो. आणि आम्हाला खात्री आहे अजून भविष्यामध्ये अनेक प्रश्न आमचे बाकी आहे. हा एक प्रश्न भाऊच्या मार्गदर्शनाखाली सुटलाय, परंतु अजून 7 ते 8 प्रश्न आमचे त्या ठिकाणी दिल्ली दरबारी आहेत आणि ते नक्कीच कामगार हिताचे आहे. आणि तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी आपले पत्रव्यवहार केलेले आहे, त्या पत्र मिनिस्ट्रीमध्ये दिलेले आहे आणि म्हणून आता येणाऱ्या काळामध्ये ते प्रश्न नक्कीच मार्गी लागतील. मजदूर संघाने नेहमीच कामगारांच्या हितासाठी लढा दिला आहे. त्यामुळेच कामगार संघाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी मजदूर संघात यावेळी प्रवेश केला. यावेळी मजदूर संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर झुंद्रे, जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर, कार्तिक डांगे, रामभाऊ जगताप, प्रवीण बनसोडे, डॉक्टर चंद्रकांत हिंगमिरे, संतोष कटाळे, निवृत्ती कदम, अविनाश देवरुखकर, राजू जगताप, बबन सईद, अशोक पेखळे, अण्णा सोनवणे, श्रीपाद काजळे आदी प्रेस कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. AMP न्यूज नेटवर्क, नाशिक रोड. AMP चॅनलला सबस्क्राईब करा.